Hello students, today we are going to learn model auxiliaries. आता पहा इकडं आपण या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद शिकत असताना आपण प्रायमरी बघितले आता अगोदर, पण आज आपण मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. पहा, लक्ष द्या इकडं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्रियापद शिकत असताना त्या क्रियापदांचा वापर कुठं होतो आणि ते वापर करत असताना आपल्याला योग्य ठिकाणी वापर कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. आणि जे कोणी पहा, लक्ष द्या, जे कोणी विद्यार्थी काय करतात, अर्धवट चॅनल बघतात आणि एखादा व्हिडिओ सोडून जातात. तसं केल्यामुळे कसं आहे, आपल्या इंग्रजीच्या ज्ञानामध्ये संपूर्णपणे भर होणार नाही. उगाच थोडा बघितला व्हिडिओ, सर सांगतात, आपण नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं, असं केलं तर आपल्याला ते बघून फायदाच होणार नाही. त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील चॅनल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि माझे पाठीमागचे व्हिडिओ सर्व आहेत बघा, 100च्या वर व्हिडिओ आहेत, ते सर्व बघा. तुम्हाला डेफिनेट इंग्रजी सुधारण्यास मदत होणार आहे. आणि जर काय अर्थ नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला कळवा. बघा, आपल्याला जे सांगायचे असते ते सूचित करण्यासाठी मॉडेलचा वापर करतात. मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जे आहेत त्याचा वापर आपल्याला कधी करतात, जे आपल्याला सूचित करायचं आहे, जे सांगायचं आहे त्याचा वापर आपण या मॉडेल्सचा वापर करत असतो. आता पहा, हे मॉडेल्स किती प्रकारचे आहेत बघा, कोणकोणते आहेत बघा. नंबर 1, शाल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड, डेअर, आउट टू आणि यूज टू. पहा, म्हणजे एवढे हे त्याचे असे प्रकार आहेत. आणि हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद घेत असताना मॉडेलचा आपण उपयोग करत असतो. पहा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि ती कधी वापरायची. हे मॉडेल ऑक्झिलरीज वापरत असताना आपण कुठे वापरायचं. पहा, त्यांचा स्वतंत्र वापर होत नाही, फक्त वेगळा असा वापर होत नाही स्वतंत्र. ते कुठेतरी एक बंदिस्त असतात, कोणत्या तरी शब्दाच्या सोबत आलेले असतात. पहा, त्यांच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. पहा, जेव्हा आपण हे वापरतो, मॉडेल वापरतो, तेव्हा क्रियापदाचे पहिले रूप त्यांच्यानंतर आलेले असते. त्यांच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरतात. महत्वाचे मुद्दे आहेत ते आपल्या लक्षात ठेवायचे. आपल्या एका डोक्याच्या मेंदूमध्ये एका साईडला असं कोपऱ्यात फिट करून ठेवायचे, हे मुद्दा असा आहे. पुढे पहा, ते आपल्या मनातील भावना किंवा हेतू सूचित करतात. ते काय करतात, आपल्या मनातील जी भावना आहे किंवा हेतू आहे ते सूचित करत असतात. त्यांचे फक्त सहाय्यकारी क्रियापद म्हणून एकच रूप असते. पहा, त्यांचे सहाय्यकारी क्रियापद म्हणून एकच रूप असते. या ठिकाणी मी काही उदाहरणं दिली आहेत बघा. ते उदाहरणं बघितल्यानंतर आपल्याला मॉडेल कुठे वापरायचे, कसे वापरायचे आणि का वापरतात, कशा प्रकारे वापरतात हे तुमच्या 100% लक्षात येईल. बघा इकडं पहा, एखादा निश्चय करायचा असेल तर आपल्याला पहा, निश्चय करण्यासाठी वाक्य कोणते येते. पहा, दे शॉल सक्सेस इन देअर एम, त्यांनी निश्चित केलाय. दुसरं पहा, यू शॉल गेट ऑल युअर बुक्स, हे वचन आहे. ही शॅल बी बनिश्ड, म्हणजे त्याने धमकी दिली आहे. सी शॅल क्रॉस द रिव्हर, ही आज्ञा आहे. लक्ष द्या. शॅल आय फिक्स अ पीस ऑफ जॅम अँड ब्रेड फॉर यू, ऑफर दिली त्याला की पहा, शॅल आय फिक्स अ पीस ऑफ जॅम अँड ब्रेड फॉर यू. या ठिकाणी बघा शॅल कुठं वापरलेला आहे. नंतर शॅल आय शट द विंडो, शॅल आय शट द विंडो, इथं सुरुवातीला आपण शॅल घेतलेला आहे. हे मॉडेल ऑक्झिलरी आहेत. वेअर शॅल वी पुट युअर बुक्स सर, शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, इथं शॅल आलं. व्हिच वन शॅल आय बाय बोथ ऑफ दिस, शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. हे मॉडेल आपल्याला कसे वापरायचे आणि का वापरायचे हे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. थँक्यू.